नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। ही विशेष करून 6 जिल्ह्यासाठी तर लय अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला फक्त सबस्क्राइब करा। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। खरीप 2023 मध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालं नाही मित्रांनो, आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये झालं। त्यातले त्यात ह्या 6 जिल्ह्या व्यतिरिक्त बी खूप काही जिल्हे बाकी आहेत, पण राज्य शासनाने हे 6 जिल्ह्यामध्ये तत्काळ पीक विमा वाटप करावा खरीप 2023चा अशा कंपनीला आदेश दिले आहेत। आदेश दिले नाहीत तरच त्यातले त्यात 1927 कोटी रुपये राज्य शासनाने कंपनीला पैसे दिलेले आहेत वाटप करण्यासाठी, आणि कंपनीचे काही मिक्स करून जवळपास 31 ते 3200 कोटी रुपयाचा पीक विमा या 6 जिल्ह्यात वाटप होणार आहे मित्रांनो। आणि ते बी कमीत कमी वेळेमध्ये जवळपास 2 ते 3 दिवसात, म्हणजेच दसऱ्यापूर्वीच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे येणार आहे मित्रांनो। यांच्यासाठी दसरा हा गोड होणार आहे मित्रांनो। हे जे 6 जिल्हे नेमके कोणते आहेत? नंबर 1चा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक। नाशिकला 656 कोटी रुपये विमा वाटप होणार आहे मित्रांनो खरीप 2023चा। दुसरा जिल्हा आहे जळगाव। जळगावसाठी 470 कोटी रुपयेचा विमा आहे मित्रांनो। अहमदनगरचा 713 कोटी रुपये विमा वाटप होणार आहे मित्रांनो। सोलापूरचा आहे 2066 लाख रुपयाचा विमा आहे मित्रांनो। साताऱ्याचा 27 कोटी 73 लाख रुपये एवढा विमा बाकी होता मित्रांनो, आणि हे 2 ते 3 दिवसात वाटप होणार आहे। चंद्रपूरचा विमा होता मित्रांनो 58 कोटी 80 लाख रुपये। टोटल राज्य शासनाने 1927 कोटी रुपयाचा तत्काळ आता लगेच, म्हणजे 1 ते 2 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार आहेत मित्रांनो। आणि लगेच म्हणजेच दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो। हे 6 जिल्हे खूप वंचित राहिले होते मित्रांनो खरीप 2023च्या पीक विम्यासाठी। आता महाराष्ट्रातील बरेच काही जिल्हे राहिलेले आहेत, त्याच्यात काही जिल्ह्यामध्ये थोडंफार वाटप झाले 20-25%, काही जिल्ह्याचा 25% सुद्धा पीक विमा वाटप राहिलेला आहे मित्रांनो। पण शेतकऱ्यांना काळजी करायची आवश्यकता नाही मित्रांनो। जशी जिल्हाधिकारी मार्फत, ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मार्फत जशी अधिसूचना शासनाकडे पोहोचत आहे, तसतसे राज्य शासन त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मंजुरी देऊन राज्य शासनाच्या कोट्यातून पैसे कंपनीला देत आहे मित्रांनो। असे 6 जिल्हे होते मित्रांनो, आणि बाकी राहिलेले काही जिल्हे असतील त्यांची लवकरात लवकर त्यांच्या जिल्हाधिकारी मार्फत अधिसूचना जाईल। त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये राज्य शासनाचा जे हिश्शाचा जे कोटा असतो तो कंपनीला देऊन लागलीच 3 ते 4 दिवसात वाटप होणार आहे मित्रांनो। ही तुमच्यासाठी एक न्यूज होती, या 6 जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी होती। चला तर मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करू। धन्यवाद मित्रांनो। नवीन काय अपडेट आलं तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल मित्रांनो। धन्यवाद।